परळी तालुका अध्यक्ष बाबासाहेब शंकरराव शिंदे पाटील आजच्या अन्नत्याग आंदोलनाला, रोहिदादाच्या अन्नत्याग आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहेत आणि फसवी कर्जमाफीचा जाहीर निषेध करीत आहेत. आज रोहितदादा पंढरपूर या ठिकाणी ह्या महाराष्ट्र शासनाने उपोषणाला परवानगीसुद्धा दिली नाही. सरकार एवढं शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे आणि एवढं फसवं सरकार आहे. त्या फसव्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून परळी तहसीलला आम्ही निवेदन देऊन रोहितदादाला आंदोलनाला सपोर्ट करीत आहोत. परळी शहरात चढ्या भावाने बियाणे विक्री आणि खत विक्री चालू आहे, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही त्याच्यात प्रयत्न केले, पण इथं काय झालं आहे, अधिकारी गेंड्याच्या कातडीसारखे जावा तर कुणाकडे जावा. एक मन होती बघा, एक लहान मुलगा एक घरासमोर लगी करीत होता आणि बाकीचे सगळे आले म्हणले ह्याला काय बोलावं, हे मूर्ख माणूस आहे म्हणले, त्याच्या वडिलाला बोलावं म्हणले. वरी गेलो तर वडील वरी होते, छतावर वडील गिरटे करून लगे करीत होते. सांगावं कोणाला? ही सगळ्यात मोठी हे स्वकंकित आहे. इथं लोकप्रतिनिधीचा काही अंकुश राहिलेला नाही. इथं तुम्हाला सांगतो, अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्याचा अंकुश राहिलेला नाही. त्याच्यामुळं आज अशी गत झाली. सांगावं कोणाला? आम्हाला एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो तर ते आमच्याकडे म्हणते तुम्ही कोण आहेत, तुमचा काय संबंध आहे, अशा पद्धतीचं उद्दंड हे करते. ह्याच्याकरता तर सरकारच तसं आहे, तर खाली कुणाला बोलावं? सरकारचा काही अंकुश नाही. तुम्हाला सांगतो, सरकार शेतकऱ्याच्या कट्टर विरोधातलं आहे, सरकार मजुराच्या कट्टर विरोधातलं आहे, सरकार कामगाराच्या कट्टर विरोधातलं आहे. ह्या सरकारकडून अपेक्षा काय करावं? ह्या सरकार हे अपेक्षाहीन सरकार आहे. त्याच्यामुळं आगे देखो होत आहे क्या हे प्रयत्न करू आणि येणाऱ्या विलक्षणला आपण बघू. येत्या काळात आपलं आंदोलन कशा स्वरूपाचं असेल? येत्या काळात याच्यात नाही बदल झाला तर आम्ही जसं रोहितदादांनी अन्नत्याग आंदोलन केलं तर तालुक्याला त्याचा आदेश आला की आम्ही बी अन्नत्याग आंदोलन करू. मी भाई गौतम बागळे, कामगार नेता आणि भारतीय दलित पॅंथरचा मराठवाडा महासचिव. जी मागणी रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी अतिशय प्रभावी मागणी घेऊन जे आंदोलनाला अन्नत्याग उपोषण केलं आहे, सुरुवात झालेलं आहे अन्नत्याग उपोषण. त्यांची मागणी अगदी रास्त आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना अन्नत्याग उपोषणाला खऱ्या अर्थानं आमरण उपोषण आणि अन्नत्याग उपोषण हे दोनच आंदोलन असे आहेत की याला परमिशनसुद्धा गरज नसते. आणि तिथे त्यांनी सांगितलं की आम्ही पोलीस प्रशासन म्हणते की आमचा अन्नत्याग उपोषणाला तुम्हाला परवानगी नाही. ही अतिशय खेदजनक बाब आहे. त्यांनी तपासावं. माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की अन्नत्याग उपोषण आणि आमरण उपोषण या दोनच उपोषण असे आहेत की यांना पोलीस प्रशासनाची परवानगी नसली नाहीच, गरजच नाही, घ्यायची गरज नाही. आणि म्हणून हे जे शासन आहे हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे. हे सगळं प्रस्थापितांच्या भांडवलदारांचं जे 15% लोक आहेत त्या लोकांचं शासन आहे. आणि एवढे 85 लोक आहेत, गोरगरीब बहुजन समाज, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार या सर्वांना जे आहेत तिथंच ठेवायचं आणि यांच्या मुडकीवर पाय देऊन ह्या भांडवलदारांचं वर्चस्व राहिलं पाहिजे. हे असं धोरण या सरकारचं आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि भारतीय दलित पॅंथरचा मराठवाडा महासचिव म्हणून जर आंदोलन पेटलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तसेच आमचे दीपक नाना देशमुख ज्या वेळेस आम्हाला आदेश देतील, ज्या वेळेस आम्हाला आवाहन करतील त्यावेळेस त्यांच्या आम्हाला आमचा होकार आहे आणि त्यांच्या आदेशाला आम्ही शिरोधार्य म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहावं हे असं आश्वासन यांना आम्ही या ठिकाणी तालुका अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांना देतो आणि थांबतो.